एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 56% पगार मिळाल्याने काल राजकीय वर्तुळात बेफाम चर्चा रंगली होती। यात अनेक नेत्यांनी सरकारवर टीकाही केली। विजय वडेट्टीवार तर थेट म्हणाले, सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला, काय गरज होती। सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का। म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसी मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू। कर्मचाऱ्यांच्या 44% पगार कपातीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले। सरकार एसटी कर्मचाऱ्यांविरोधात एवढा उदासीन का, एसटी महामंडळ अध्यक्षपद अजून कोणाला का दिलं गेलं नाही, वगैरे वगैरे। काल झालेल्या या गदारोळामुळे सरकारने तडक पावलं उचलली आणि प्रताप सरनाईक यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच आपल्या एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली। परंतु आता या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय। विशेषतः ही नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळीकीमुळे झाली का, यावर बरीच उलटसुलट चर्चा होत आहे। शिवाय एसटी महामंडळाचं अध्यक्षपद शिंदे गटाकडे राहील अशीच अपेक्षा होती, पण प्रताप सरनाईकांच्या नियुक्तीमुळे नवीन चर्चा का सुरू झाल्या, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर प्रताप सरनाईक हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री आहेत। या कालच्या 10 एप्रिलला त्यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली। ही नियुक्ती विशेष आहे कारण यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पदासाठी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती केली होती। सामान्यतः परिवहन मंत्र्यालाच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते, पण सेठी यांच्या नियुक्तीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा होत्या। मात्र 2 महिन्यांनंतर सरनाईक यांना हे पद देण्यात आलं। यामुळे प्रश्न उपस्थित होतो की ही नियुक्ती फडणवीस आणि सरनाईक यांच्यातील जवळकीचं फळ आहे का, की यामागे दुसरं काही राजकारण आहे। यासाठी आपण महायुतीतल्या अंतर्गत राजकारणाबद्दल थोडा आढावा घेऊयात। महायुतीत मुख्यमंत्री पद फडणवीस यांच्याकडे आहे, तर उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे आहे। अशा परिस्थितीत प्रत्येक पक्ष आपलं वर्चस्व आणि प्रभाव टिकवण्याचा प्रयत्न करत असतो। फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या संजय सेठी यांच्या नियुक्तीमुळे शिंदे गटाला धक्का बसला होता, कारण एसटी महामंडळ हे परिवहन खात्याशी निगडित आहे आणि परिवहन खातं हे शिंदे गटाकडेच आहे। त्यामुळे हे पद शिंदे गटाच्या नेत्याला मिळेल अशी अपेक्षा होती। त्यामुळे सेठी यांच्या नियुक्तीमुळे शिंदे गटात असंतोष निर्माण झाला आणि काहींनी याला फडणवीस यांचा शिंदे गटाला कमी लेखण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं। त्यामुळे सरनाईक यांना अध्यक्षपद देण्याचा निर्णय हा शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय। आता येऊयात आपल्या मेन मुद्द्यावर। प्रताप सरनाईक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक हा चर्चेचा विषय। सरनाईक यांनी आपल्या नियुक्तीनंतर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले। यावरून असं दिसतंय की ही नियुक्ती महायुतीच्या नेत्यांमधील समन्वयाने झाली, पण यात फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते कारण अंतिम निर्णय त्यांच्याच हातात आहेत। त्यामुळे या नियुक्तीमुळे सरनाईक यांचा शिंदे गटातील प्रभाव आता वाढलाय। एसटी महामंडळाचं अध्यक्षपद ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे, जी त्यांना राजकीय दृष्ट्या अधिक मजबूत करू शकते। शिवाय यामुळे त्यांचा मतदारसंघात आणि परिवहन खात्यातील प्रभावही वाढून। काही विश्लेषकांचं मत आहे की फडणवीस यांनी सरनाईक यांना जवळ ठेवून शिंदे गटातील अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला। प्रताप सरनाईक हे शिंदे गटातील प्रभावी नेते आहेत आणि त्यांना पाठिंबा देऊन फडणवीस यांनी शिंदे गटाला एक प्रकारे आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न केला। एवढाच नाही तर सरनाईक यांच्या नियुक्तीमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव कमी होण्याची शक्यता आहे। यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये महायुती एकजुटीने लढू शकेल। त्यामुळे प्रताप सरनाईक यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही फक्त एक प्रशासकीय निर्णय नाही, तर त्यामागे खोल राजकीय अर्थ दडलेत। फडणवीस यांच्याशी जवळीक सरनाईक यांना फायदेशीर ठरली आहे, यात कुठलीच शंका नाही।
हा निर्णय महायुतीतील सत्तेचं संतुलन राखण्यासाठी आणि शिंदे गटाची नाराजी दूर करण्यासाठी घेतला गेलाय। एसटी महामंडळाचं अध्यक्षपद शिंदे गटाकडे राहिलं, यामुळे त्यांची अपेक्षा पूर्ण झाली आहे। पण यामागे फडणवीस यांची राजकीय खेळी स्पष्ट दिसते। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।